सविनय जय भीम. आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 2 पुणे महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका अभी सध्या जाहीर झालेल्या आहेत त्या निवडणुकीच्या माध्यमातून आपले पुणे नगरचे उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांच्या पत्नी श्री नंदिनी सिद्धार्थ धेंडे या प्रभाग 2 या माध्यमातून या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवार गटाच्या माध्यमातून ते निवडणूक लढवत आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करत आहोत. जय भीम ताई. सर्वांना जय भीम. सर्वप्रथम आपण आपला परिचय थोडस द्या आणि आपण प्रेक्षकांना काय सांगणार. सर्वात प्रथम मी लॉर्ड बुद्धा चॅनलचे मनापासून धन्यवाद मानते की आपण एका आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याची मुलाखत घेण्यासाठी आलेला आहात. त्याचप्रमाणे आपले समस्त लॉर्ड बुद्ध चॅनलच्या सर्व दर्शकांचे प्रेक्षकांचे मी मनापासून धन्यवाद देते. सर, आपला परिचय आपण करून द्या. आपण आपलं एज्युकेशन आणि आपला जो वारसा आहे तो या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करा. मी सौ नंदिनी सिद्धार्थ धेंडे, पुण्यनगरीचे उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थजी धेंडे यांची मी पत्नी आहे. माझे शिक्षण BA BEd असून मी माझ्या घरातील जो वारसा आहे तो संपूर्ण फुले शाहू आंबेडकर वादी वातावरणात मी लहानाची मोठी झालेली आहे. माझ्या घरातील माझे वडील, माझे दोन्ही चुलते हे उच्च शिक्षित असून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारणेनुसारच स्वतःची प्रगती करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. माझे मोठे चुलते CS रणपिसे, चंद्रकांत रणपिसे हे पुण्यातील लॅमिनेशन फॅक्टरीचे जनरल मॅनेजर होते. त्याचप्रमाणे माझे धाकटे चुलते जे होते, जे भारतीय बौद्ध महासभेचे पुण्यातील सर्वात प्रथम अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे माझे वडील सुमंत सदाशिव रणपिसे हे यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण शुगर फॅक्टरीज होत्या. ऑडिटसाठी ते स्पेशल ऑडिटर म्हणून निवृत्त झाले. त्याचप्रमाणे माझ्या घरातील जे वातावरण होतं ते पूर्णपणे आंबेडकरवादी होतं. आमच्या घरामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या धारणेवरती चालणारी आम्ही माणसं आहोत. आणि आता माझं ज्या डॉक्टर सिद्धार्थ धेंडे हे माझे जे पती आहेत त्यांना ते गेले 3 वेळेला नागपूरच्या प्रभागातून नगरसेवक या पदावर पद त्यांनी भूषवलेलं आहे. त्याचप्रमाणे पुण्याचे उपमहापौर पदही त्यांनी भूषवलेलं आहे. आणि सर्वांना परिचित आहे की आम्ही फक्त फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन पुढे जाणारी माणसं आहोत. आम्ही सर्व धर्म समभाव मांडणारी माणसं आहोत. आणि त्याचप्रमाणे आज मी राष्ट्रवादी या पक्षातून जी निवडणूक लढवत आहे प्रभाग क्रमांक 2 इथून, तर ते याच विचारधारणेला अनुसरून आहे की आम्हाला सर्व धर्म समभाव मानणारे फुले शाहू आंबेडकरांना मानणाऱ्या विचारांच्या बरोबर आम्हाला जायचंय आणि विकास साधायचा आहे. संपूर्ण प्रभागाचा विकास आम्हाला करायचा आहे. त्याच्यामुळे आम्ही राष्ट्रवादी या चिन्हाच्या घड्याळ्या निवडणुकीच्या चिन्हावरती निवडणूक मी लढवत आहे. पुढचं आपलं विजन काय असणार? पुढचं आपण लोकांना काय विजन सांगून द्यायचं? सर्वप्रथम तर मला हे सांगायला आवडेल सर्वांना की गेली 3 वेळेला डॉक्टर सिद्धार्थजी धेंडे हे या प्रभागातून निवडणूक लढवून विजयी झालेले आहेत. आणि त्यांनी फक्त आणि फक्त विकासावरती भर दिलेला आहे. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून मी आज या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे. त्याच्यामुळे माझाही विजन जो आहे तो फक्त विकास साधण्यावरती आहे. हा जो वॉर्ड आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जास्तीत जास्त झोपडपट्ट्यांचा समावेश आहे. तर ज्या आपल्या नागरी सुविधा असतात, प्राथमिक गरजा ज्या असतात या लोकांच्या किंवा आमच्या वॉर्डामधल्या ज्या झोपडपट्टी वासियांच्या प्राथमिक गरजा आहेत त्यांच्यावरती मी जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणार आहे. चांगले रस्ते झाले, शिक्षणावरती जास्त भर देणार आहे, त्यांच्या आरोग्यावरती जास्त भर देणार आहे. त्याचप्रमाणे झोपडपट्टीमध्ये जे व्यसनाधीनता असते तरुण मुलांमध्ये, तर ती जास्तीत जास्त कमी कशी करता येईल, त्याच्यापासून तरुणांना परावृत्त कसं करता येईल याच्याकडे मी जास्त लक्ष देणार आहे. आणि त्याप्रमाणे त्यांच्या रोजगारांच्या संधी तरुणांना कशा उपलब्ध करून देण्यात येतील याच्यावरती माझा जास्त भर राहील. आणि महिला सबलीकरणावरतीही मी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करणार.
या ठिकाणी आपण शिक्षणावर सांगितलं, तुम्ही BA झालेला आहात. या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा जवळपास त्यांची पटसंख्या कमी होत आहे. तर त्या शाळेची जी संख्या वाढवण्यासाठी आपला काय प्रयत्न असणार आहे? सर्वात प्रथम तर मी शिक्षणाचा जेव्हा उल्लेख करते मी, त्यावेळेला मला हेच म्हणायचं असतं की आपल्या मराठी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत महानगरपालिकेच्या, त्यांची काही शाळांची तर दुरावस्था झालेली आहे. शाळेमध्ये जे विद्यार्थी येतात तर ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून येणारे विद्यार्थी असतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्या पालकांना हे समजून सांगणं गरजेचं आहे की शिक्षण किती महत्वाचं आहे ते, आणि त्याचप्रमाणे शाळेमधील जे शिक्षक आहेत त्यांनाही त्या मुलांना शिक्षणाचं महत्त्व तुम्ही जास्तीत जास्त कसं समजून देता येईल. शाळेमध्ये त्यांना कशा सगळ्या सुखसुविधा नाही म्हणता येणार, ज्या बेसिक त्यांच्या अडचणी आहेत त्या शाळेने पण सोडवल्या पाहिजेत. या महानगरपालिकेच्या माध्यमातून मी नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि शिक्षण हे माझं मेन ध्येय आहे, म्हणजे उद्दिष्ट आहे की त्या मुलांना जास्तीत जास्त शिक्षणापर्यंत पोहोचवणं. बाबासाहेबांचा शिका संघटित आणि संघर्ष करा, हा मूलमंत्र तुम्ही घेऊन चाललेला आहात ना? अगदीच. मला म्हणजे आमचे आदर्शच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो. त्याच्यामुळे बाबासाहेबांचा जितका शब्द आम्हाला खरा करता येईल, आम्ही उभयता, मी डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, आम्ही दोघेही तो पूर्ण करण्याचा मनापासून जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. या होत्या श्री नंदिनी सिद्धार्थ धेंडे. आपण पाहत आहात लॉर्ड बुद्धा टीव्ही. सर्वांना जय भीम ताई. सर्वांना जय भीम, आणि पुन्हा एकदा मी लॉर्ड बुद्धा चॅनलचे खूप खूप धन्यवाद देते. जय भीम. सप्रेम जय भीम सर. आपण पाहत आहात लॉर्ड बुद्धा टीव्ही. आपल्या समोर आता या ठिकाणी आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत ते पुण्याचे उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे सर. यांचा कार्याचा अनुभव या ठिकाणी सांगतील, आणि पुढचं यांचं त्यांची पत्नी सौ नंदिनी सिद्धार्थ धेंडे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहे. सर, आपण या ठिकाणी आपली पत्नी यांना राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी निवडणूक लढत आहात, आपण काय सांगणार? सर्वांना जय भीम. लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे मनापासून मी धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी आज माझी पत्नी पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील महिला आरक्षित असलेल्या प्रवर्गामधून निवडणूक लढवत आहे. आपल्या माध्यमातून गेले अनेक वर्ष मी आपल्या आंबेडकरी चळवळीतील सर्व नागरिकांशी संवाद साधत आहे. मी एवढं सांगू इच्छितो की पुणे महानगरपालिकेमध्ये आंबेडकरी चळवळीचा आवाज म्हणून या ठिकाणी मी नसलो तरी माझी पत्नी त्या ठिकाणी आवाज उठवेल. जे प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी संबंधित आहे, जो वंचित घटक आहे, जो दुर्बल घटक आहे, जो नाहिरे वर्ग आहे, त्याचे प्रश्न सोडवण्याकरता माझ्या पत्नीच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये आवाज उठवला जाईल, हे या प्रसंगी मी सांगू इच्छितो. प्रामुख्याने आज शहरीकरण होत असताना 2 वर्ग निर्माण होत आहे. एक आहेर वर्ग आणि दुसरा आर्थिक आणि विस्थापित झालेला वर्ग म्हणजे नाहिरे वर्ग. आणि ह्या शहरामधील अर्बन पुअर्स किंवा शहरी गरीब संकल्पनेमधला जो वर्ग आहे त्या वर्गाकरता काम करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारावर काम करणं आहे असं मी मानतो. आज झोपडपट्ट्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहे, आरोग्याचे प्रश्न आहे, व्यसनाधीनताचे प्रश्न आहेत, गुन्हेगारीचे प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न जे आहेत ते प्रामुख्याने तळागाळातील समाजामध्ये जास्ती प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतात, आणि त्याच्याकरता सातत्याने प्रयत्न आम्ही करत आलेलो आहोत. मी 2च उदाहरण या ठिकाणी देतो. माझ्या प्रभागामध्ये महानगरपालिकेची शाळेचं पालकत्व माझ्याकडे आलं त्यावेळेस पटसंख्या 219 होती. आज गेल्या 7-8 वर्षामध्ये ती पटसंख्या ही जवळजवळ 1200 झालेली आहे. हे आवर्जून मी सांगू इच्छितो. आप्पासाहेब जाधव शाळा महानगरपालिकेची जी आहे त्या शाळेला गेल्या वर्षी मुख्यमंत्री आदर्श शाळेमध्ये पुणे जिल्ह्यातला 2य क्रमांक मिळाला. त्याच पद्धतीने आता जो नवीन प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये जेवढ्या मनपाच्या शाळा आहेत त्या शाळेवरती लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणी पायाभूत सुविधा देऊन नागरिकांना शाळेमध्ये खासगी शाळेतली फी परवडत नाहीये, तिथला खर्च परवडत नाहीये,
तशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेच्या या शाळेमध्ये अद्ययावत शिक्षण देणं ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर वाढती गुन्हेगारी करता सामाजिक सलोखा प्रस्थापित करणे, व्यसनाधीनता कमी करण्याकरता मनोदय संस्थेच्या माध्यमातून जे काय प्रबोधन चालू आहे ते प्रबोधन तसंच चालू ठेवून आपल्याला कशी व्यसनाधीनता कमी करता येईल ह्याकरता सर्व जे टीनेजर्स आहे, तरुण वर्ग आहे, त्यांचं प्रबोधन करून त्यांना समुपदेशन करून बेरोजगारी वर्गाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं ह्याच्यावर जास्ती भर असेल एवढं या प्रसंगी सांगतो. बाकी तर कामं महानगरपालिकेची जी आहे ती तर होतच राहणार आहे. तुमचं नळाचं पाणी येत नाहीये, ड्रेनेज लाईन झाली, रस्ता झाला, इतर गोष्टी होत राहतील. परंतु ह्या सामाजिक स्तर उंचवणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती प्रामुख्याने आमचा भर राहील. आणि नंदिनी धेंडेंच्या पाठीमागे खंबीरपणे मी आणि माझं सर्व चळवळीतलं जे जे घटक आहेत ते उभे राहतील आणि पुणे शहरामध्ये आपल्या आंबेडकरी चळवळीचं नाक हे कायम आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करू हे या प्रसंगी सांगतो. आणि लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना विनंती करतो, प्रभाग 2 मधील जे नागरिक आहेत त्या प्रत्येक नागरिकांना, मतदारांना मी हात जोडून कळकळीची विनंती करतो की आपण प्रभाग क्रमांक 2 मध्ये प्रभाग क्रमांक 2 पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 उमेदवार आहेत. अ गटामध्ये माझी पत्नी सौ नंदिनी धेंडे आहे, ब गटामध्ये रवी टिंगरे आहेत, क गटामध्ये शीतलताई सावंत आहे, ड गटामध्ये सुहास टिंगरे आहेत. या चौघांनाही यांचं चिन्ह घड्याळ आहे. घड्याळच्या चिन्हासमोर बटन दाबून ह्या पॅनलला, जे विकासाचं पॅनल असणार आहे त्याला आपण मतदान करा अशी मी कळकळीची विनंती आपल्याला करतो. धन्यवाद. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।